आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो. त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत, वाटतं खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. शिवसेनेमुळे मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातला मी एकमेव आहे. आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत. तुम्ही आताच म्हणालेत की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे. तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या. तो नवा चेहरा न देता जुनाच चेहरा उमेदवार म्हणून देताय, म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं? नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. ये तो मैं माझी इच्छा लोग अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहराचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण आतापर्यंत जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही, मात्र त्याचा शेवट जे गेले त्यांचा जाण्यातच असतो. मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल. माझं काही, मी सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही बघा, माझ्या घरात आहे. इथं एक साध्या घरात मी राहतो. माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही, जेव्हा माझ्या ह्याईन बरं त्याईन बरं व्हायचं. तर मला काही अशाची भीती नाही. मी रोज बिंदास झोपतो, बिंदास म्हणणं मांडतो. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणतीही भीतीनं वाढता मी करत आलो. 3 दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं, म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं. मग हे याच्यावरून काय? मला कल्पना नव्हती, बिलकुल नव्हती. हे तर सुस्पष्ट आहे. जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं, जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजीनगर जिल्ह्यात 2 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. राज्याचा विरोधी पक्षनेता, पण मला कल्पना नव्हती. हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा हा विषय नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरताय. ही 2 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत सध्याच्या. उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो, इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं. पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या कानी गेल्याच पाहिजे ना. एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी या सगळ्या गोष्टी घातलेल्या वाटतं. त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो. आज मुंबईत भूकंपाचं केंद्रबिंदू तुम्ही असणार आहात. मुंबईत आज बैठक, आम्ही मुंबईनं आत्ताच आलो. कोणतीही बैठक आज नाही. आज साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही. साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो. साहेब आमच्या संपर्कात असतात, आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो. आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा. भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे की नाही? अंबाजाने सामान्य शिवसंख्येमुळे, त्याच्यामुळे काय भूकंप गेला मग जायचंय कुठं? नाही बाबा, असं कुठं काही गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू. संपलं. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही गोष्टी हो, नेहमीच करतात. त्याला काय, आजच काय, नेहमीच करतात. निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता, जो विरोधी पक्षनेता आहे, त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही? मी काय खैरे साहेबांकडे पाहून थोडी पक्षाचं काम करतो. मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो. त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल? माझी मागणी नोंदवलेली आहे. शेवटी मिळो ना मिळो. पण सर्वे पण जर लाखेंना मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार? कारण ते सारखेच डावलतात. खैरेंना मिळालीच तर
पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे. मागच्या 2 टर्म मी इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो, मला तिकीट नाही भेटले तरी, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही. नाही, खैऱ्यांचं काम करणार का थेट विचारतोय मी. खैऱ्यांचं काम करणार का मग जो उमेदवार ते असले? खैरेंचं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली, पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो. जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो. मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करेल, वरचा माणूस वरचा विचार. जिल्ह्याचा आवाका तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दलही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का? पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल. त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी. म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागलं की चंद्रकांत खैरे उमेदवारी दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं? मी काय म्हटलं, सगळ्यांनी कोणीही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी. उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो, खैरे साहेब दिलं तरी होत असतं. परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं. असं थोडी लगे मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही. तेही चांगलं आहे. त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या बाबतीत. माझा नेहमी ते नेतेत आमचे असंच म्हणायचं. गेली निवडणूक पण तुम्हीच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणून दाखवा.